नमस्कार. तर आज आपण लेक्चरमध्ये पाहणार आहोत, नक्की इस्रायल आणि पॅलेस्टाईन या दोन देशांमध्ये नक्की काय वाद आहे आणि हे युद्ध का पेटलंय? याला नक्की काय समस्या आहे किंवा या मागची पार्श्वभूमी काय आहे तेही पाहूया. तर प्रथमतः पाहूया की हा वाद काय आहे. तर इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांचा वाद हा नवा नाही, हा जुनाच वाद आहे. मक्का आणि मदिना यानंतर मुस्लिम धर्मातील तिसरं प्रसिद्ध धार्मिक स्थळ म्हणून जेरुसलेममधील अल अक्साची ओळख आहे. त्यामुळे मुस्लिमांना जेरुसलेम ही शहर किंवा त्यावर ते आपला ताबा सांगतात. इस्रायल आणि पॅलेस्टाईन हा वाद जास्त कधी वाढला तर तो दुसऱ्या महायुद्धानंतर जास्त वाढत आलेला वाद आहे. आता याच्यामध्ये करार चालता बघा, बॅलफोर करार. आता हा नक्की काय होता? तर अरब हे पॅलेस्टाईनमधील मूळ निवासी होते, परंतु जेव्हा जूनसाठी ज्यावेळेस एक देश किंवा भूमी द्यायची ठरली, त्यासाठी इस्रायलची स्थापना झाली. संयुक्त राष्ट्राच्या प्रस्तावानंतर 1947 मध्ये हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला, जूनसाठी इस्रायलची स्थापना. आणि ब्रिटिशांनी मध्यस्थीने 1917 साली जूनसाठी स्वतःचं घर असावं म्हणून त्यांनी जूनना पॅलेस्टाईनमध्ये जागा देण्यात आली, ज्याला बॅलफोर करार असं म्हटलं जातं. की या करारानं ठरलं की ज्यू लोक हे इस्रायलमध्ये राहतील, इस्रायलमध्ये ते राहतील, त्यांचा तो देश असेल. आता इस्रायल नक्की कुठे आहे बघा, तर इस्रायल हा महत्त्वाचा इस्रायल आहे, भूमध्य समुद्रामध्ये हा इस्रायल आहे. आणि याच्यामध्ये हा यानुसार आणि इकडं आहे जी गाझा पट्टी आहे सध्या, इथून जे अटॅक झाला होता, इस्रायलची राजधानी तेल अवीव, सध्या इकडं सिरिया, हे सगळ्या अरब कंट्रीनी, इकडे जॉर्डन, इजिप्त यांनी घेरलेला हा इस्रायल देश आहे. एकदम इस्रायल देशाचं जर क्षेत्रफळ सांगायचं झालं तर आपला पुणे जिल्हा त्याच्या 1.5 पट तर क्षेत्रफळ या इस्रायल देशाची. लोकसंख्या जास्तीत जास्त 1 कोटीपर्यंत येईल. आणि या सगळ्याकडून अरब देशांनी, मुस्लिम देशांनी घेरलेला हा जूनचा प्रदेश आहे, इस्रायल देश आहे. तर यांनी सुद्धा, ह्या जूननी सुद्धा, की या इस्रायल या तिथली भूमी 1890 नंतर इथे येऊन भूमी जूनने एकत्र येऊन भूमी खरेदी करत 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 त्यांचं प्रस्थ वाढवलं, त्यांची संख्या वाढली त्या ठिकाणी, या ठिकाणी. आणि हळूहळू त्या भूमी खरेदी करत हा देश ह्या जूननी एकत्र येऊन निर्माण केलेला आपल्याला दिसून येतो. तर बघा, पहिल्या महायुद्धानंतर कोणत्या देशावर नियंत्रण असेल याची विभागणी करण्यात आली आणि त्यावेळेस ब्रिटननं पॅलेस्टाईन स्वतःकडे ठेवलं. पहिल्या महायुद्धानंतर मोठ्या प्रमाणामध्ये ज्यूंचं स्थलांतर झालं. ज्यू हे ऑटोमन साम्राज्याच्या फक्त 3% होते, परंतु पुढच्या 30 वर्षात यांची लोकसंख्या जवळ पॅलेस्टाईनमध्ये 30% वाढली. जगभरातील ज्यू हे इथे एकत्र येऊन जमिनी खरेदी करू लागले आणि राहू लागले. अरबी लोकांकडून ह्या ज्यू नागरिकांनी मोठ्या प्रमाणात जागा खरेदी केली, जमिनी खरेदी केल्या. आणि काही वर्षांनी दुसऱ्या महायुद्धात, की ज्यावेळेस कळलं की इथं अरबी लोकांपेक्षा ज्यूंची संख्या जास्त झाली, त्यामध्ये मग त्यांचा छळ करण्यात आला. ज्यूंची तर युरोपामध्ये जवळजवळ आपण पाहिलं तर अक्षरशः कत्तल करण्यात आली ह्या ज्यू लोकांची. काही ज्यूंना गॅस चेंबरमध्ये टाकून मारण्यात आलं. ही इतिहासातला हा सगळ्यात मोठा नरसंहार या ज्यून बाबतीत घडून आलेला दिसतो. त्यावेळेस असं सांगितलं जातं की 42 लाख लोक मारले गेले. ज्यूंची लोकसंख्याच अत्यंत कमी आणि त्यापैकी जवळजवळ 42 लाख लोकांना मारण्यात आलं. आणि म्हणून प्रत्येक जून आपण वाचण्यासाठी त्यांनी इस्रायलकडे धाव घेतली आणि इस्रायलकडे हे सगळे एकत्रित आले. जूनची समस्या त्यावेळेस अत्यंत कठीण बनली होती. दुसऱ्या महायुद्धाच्या नंतर ज्यावेळेस संयुक्त राष्ट्राकडे हा मुद्दा घेण्यात आला, त्यावेळेस इस्रायलच्या बाजूने प्रस्ताव मंजूर झाला आणि पॅलेस्टाईन आणि इस्रायल असं विभाजन करण्यात आलं. अरब लोकांसाठी पॅलेस्टाईन तर ज्यूंसाठी इस्रायल. ज्यूंची जी लोकसंख्या जास्त असलेला भाग इस्रायलला, तर पॅलेस्टाईन हा अरबांना देण्यात आला. या बरोबरच सगळ्यात महत्त्वाचा जेरुसलेमचा मुद्दा किचकट झाला. जेरुसलेम हे असं शहर आहे किंवा ह्या ठिकाणी मुस्लिमांचंही पवित्र स्थान आहे, ख्रिश्चनांचंही पवित्र स्थान आहे आणि जून म्हणजे यहुदी लोकांचं सुद्धा पवित्र स्थान ह्या जेरुसलेम. आणि प्रत्येकालाच जेरुसलेम हवंय. इस्रायललाही जेरुसलेम हवंय, अरबांनाही जेरुसलेम हवंय आणि ख्रिश्चनांना, युरोपांकडे त्यांनाही जेरुसलेम हवंय. त्यामुळे हा जेरुसलेमचा मुद्दा आणखीन किचकट होत गेला. इथे निम्मी लोकसंख्या मुस्लिम, निम्मी ज्यू, त्यामुळे या भागावर आंतरराष्ट्रीय नियंत्रण ठेवण्यात आलं. निम्मी
संयुक्त राष्ट्राकडून घोषणा होतात, इजिप्त, सीरिया, इराक, फ्रान्स, जॉर्डन या देशांनी इस्रायलवर हल्ला केला. यांना हा करार मान्य ठरला नाही. यांनी सगळ्यांनी मिळून इस्रायलवर हल्ला केला. परंतु या देशाची शिस्त, त्यांची युद्धनीती इतकी तुफानी की इस्रायलनं या धैर्याने युद्धाचा सामना केला. शिवाय या सर्व देशांना पिटाळून लावलं आणि आणखीन जागा यांची हिसकावून ह्या ज्यूंनी घेतली, इस्रायलने घेतली. तर त्यावेळेस ह्या सगळ्यांनी एकत्र हल्ला केला होता. सिरियाचा राजा दमास्कस, तर त्यावेळेस 1966ला जे युद्ध झालं त्यावेळेस हा सिरियाचा राजा, त्यावेळेस इस्रायलच्या पंतप्रधान होत्या गोल्डा मायर, यांना हा राजा म्हणला की दमास्कस पासून तर तेल अवीवपर्यंत आमचे रणगाडे धडधडत येतील, म्हणजे आम्ही तो रस्ताच बनवून टाकू. त्यावेळेस या गोल्डा मायर यांनी यांची राजधानी जी तेल अवीव होती ती त्यांनी कुठं जेरुसलेमला नेली. आणि दुसऱ्या वेळेस ती राजाला प्रत्युत्तर म्हणून त्यांनी सांगितलं, तर हे ठीक आहे की दमास्कस पासून तेल अवीवपर्यंत तुमचे रणगाडे धडधडत येतील, त्या रस्त्याने येतील, पण तोच रस्ता तेल अवीवपासून दमास्कसपर्यंत जातो, ही तुम्ही लक्षात ठेवा. तुम्ही आमच्या अटॅक, कारण हे 1966ला झालेलं 6 दिवसांचं युद्ध इस्रायलने जिंकलं होतं आणि सगळ्या अरब राष्ट्रांना पराभूत करून जिंकलं होतं. 1947ला मिळालेली जी जागा होती त्यांना त्यापेक्षा इस्रायलचं आणखीन क्षेत्रफळ वाढलं. इस्रायलने स्वतःला वाचवलंच असलं तर या इस्रायलमधून जवळपास 7 लाख लोकांनी स्थलांतर केलं होतं ज्यावेळेस युद्ध झालं 1947-48ला. यामुळे गाझावर इजिप्तने, तर वेस्ट बँकवर जॉर्डनने कब्जा केला, तर उर्वरित भाग हा इस्रायलच्या ताब्यात राहिला. यामुळे मूळ देश असलेल्या पॅलेस्टाईनचं अस्तित्वच धोक्यात आलेलं आपल्याला दिसून येतं. यानंतर पुन्हा हे 1966ला झालेलं युद्ध, यामध्ये सिरिया, जॉर्डन, इजिप्त विरुद्ध इस्रायल हे सगळे लढले, पण इस्रायलने हे 6 दिवसांचं युद्ध पुन्हा एकदा जिंकलं. आणि या युद्धामध्ये इस्रायलनं सिरियाकडून गोलन हाईट्स, जॉर्डनकडून वेस्ट बँक आणि इजिप्तकडून गाझा हिसकावून घेतलं आणि हे युद्ध जिंकलं. नंतर इस्रायलनं सिनाई हा भाग मोठा इजिप्तला परत केला व वेस्ट बँक आणि गाझा आज सुद्धा इस्रायलकडेच आहे. इस्रायलची स्थापना झाल्यानंतर त्यांच्या शेजारच्या देशांकडून त्यांच्यावर हल्ले झालेले आहेत, कारण हे किचकट प्रश्न आहे. 1973ला सुद्धा इस्रायलवर इजिप्त आणि सिरियानं हल्ला केला, त्यावेळेस सुद्धा इस्रायलचा विजय झाला. सकारात्मक बाजू म्हणजे काही इजिप्त आणि इस्रायल यांच्यामध्ये संवाद झाला आणि यानंतर इस्रायलला इजिप्तने एक देश म्हणून मान्यता देऊन टाकली की हाही एक देश आहे. इजिप्तकडून हिसकावून घेतलेला भाग त्या बदल्यात इस्रायलनं त्यांना परत करून दिला. 1978मध्ये कॅम्प डेव्हिड करारानुसार हे सगळं झालं, पण इजिप्तने इस्रायलला मान्यता दिली हा वादग्रस्त निर्णय इतर अरब कंट्रींना, देशांना मान्य झाला नाही. इजिप्तच्या निर्णयामुळे त्यांच्या राष्ट्रपतींची हत्या करण्यात आली आणि यानंतर कुणासमोरही हार न मानलेल्या इस्रायलसोबत अरब देशांनी सुद्धा शेवटी शांततेचा मार्ग निवडला. त्यांनी सुद्धा शांततेनं अरबांनी किंवा त्यांच्यामध्ये करार झाला आणि इस्रायल बरोबर न भांडता शांततेचा मार्ग अरबांनी निवडला. त्याच्यामध्येच पॅलेस्टाईनमध्येच यांच्यात वाद हा जुनाच आहे, पण आता देश म्हणून काय करू शकत नाही किंवा लढू शकत नाही, म्हणून आता आतंकवादी संघटना निर्माण झाल्या आणि याच्यामध्ये पॅलेस्टाईनमध्ये हमासचा उदय झाला. सध्या इस्रायलवर जो हल्ला झालाय तो या हमास या आतंकवादी संघटनेनंच केलेला आहे. PLOची हमासची विचारधारा अत्यंत वेगळी. ते म्हणतात की पहिल्यापासून हा देश या अरबी आमचाच होता, या ज्यूंनी इथं जमिनी खरेदी केल्या आणि ते आमच्याकडून हिसकावून घेतला. आणि या हमासचा इस्रायलला तीव्र विरोध आहे. शिवाय इस्रायलला ते म्हणतात की आम्ही या देशाला मान्यताच देत नाही असं हमासचं म्हणणं आहे. त्यामुळे ते म्हणतात की हा देश इथून संपवणं हे आमचं ध्येय होती. त्याच्यानंतर ओस्लो करार झाला बघा 1993मध्ये. पहिल्यांदा इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यामध्ये मोठा शांती करार झाला 1993मध्ये, त्याला ओस्लो करार म्हणतात. त्यावेळेस अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांनी मध्यस्थता केली आणि या करारात इस्रायल आणि PLO यांनी एकमेकांच्या मागण्या मान्य केलेल्या असतात. इस्रायल आणि पॅलेस्टाईनमध्ये हा शांततेचा करार झाला, पण ही आतंकवादी संघटना हमास यांना काही मान्य झालं नाही आणि आजही त्यांना ते मान्य नाही. 2000 साली कॅम्प डेव्हिड 2 ही चर्चा अपयशी ठरली. त्यानंतर संघर्षाचा दुसरा टप्पा सुरू झाला. इस्रायलमध्ये अनेक हल्ले करण्यात आले, मोठ्या प्रमाणावर हिंसाचार झाला. ज्यू आणि पॅलेस्टाईन नागरिकांना यामध्ये आपला जीव सुद्धा गमवावा लागलेला आपल्याला दिसून येतो. इस्रायलच्या धोरणामध्ये सुद्धा नंतर बदल घडून आले. तसंच हे धोरणाशिवाय इस्रायलच्या विचारधारेत सुद्धा बदल हळूहळू होत गेला. आत्तापर्यंत इस्रायलमध्ये पॅलेस्टाईन बरोबरचे वाद सोडवणारे
राजकीय पक्ष जिंकत होते. पण आता विचारधारा बदलली. आता पॅलेस्टाईनचा खात्मा करू म्हणणारे राजकीय पक्ष निवडणुका जिंकू लागले. त्यामुळे पॅलेस्टाईन इस्रायल वाद आणखीन वाढत गेला. गाझामधून इस्रायलने 2005 मध्ये आपलं सैन्य मागे घेतलं. यानंतर हमासने गाझामध्ये निवडणूक जिंकली आणि ह्या गाझाचा पूर्ण ताबा स्वतःकडे घेतला. हमास सत्तेमुळे आल्यामुळे आणखीन डोकेदुखी वाढली आणि ही आतंकवादी संघटना यांचा इस्रायलशी असणारा वाद आणि यामुळं हे कायम युद्धप्रसंग राहिला. हमासने इस्रायलवर हल्ले केले. परिणामी इस्रायलने गाझाला पूर्णपणे ब्लॉक करून टाकले. सध्या सीमा बंद करून टाकल्यात. तसंच गाझाला जाण्यासाठी इस्रायलच्या सैन्याची परवानगी सुद्धा अनिवार्य करण्यात आली. आता याच्यामध्ये पॅलेस्टाईनची काय मागणी, तर सध्या जेरुसलेमचा मुद्दा महत्त्वाचा आहे. कारण या शहरामध्ये ज्यू येतं, ख्रिश्चन सुद्धा येतं आणि मुस्लिम सुद्धा येतं. आणि या ज्यूंचं, ख्रिश्चनांचं आणि मुस्लिमांचं हे प्रसिद्ध धार्मिक स्थळ आहे. इस्रायलने या शहरावर नियंत्रण ठेवल्यानं हा वाद निर्माण झालेला आहे. जेरुसलेमच्या पूर्व भागात मुस्लिम येतं, पश्चिम भागात ज्यू येतं, तर मध्य भागात ख्रिश्चन लोकसंख्या जास्त येतं. त्या जेरुसलेम शहरामध्ये पूर्व भागात मुस्लिम, तर पश्चिम भागात ज्यू आणि मध्य भागात ख्रिश्चन लोकसंख्या जास्त आहे. मुस्लिम धर्माची मक्का, मदिना नंतरची सर्वात प्रसिद्ध मशीद ही या जेरुसलेम शहरामध्येच आहे. आणि संयुक्त राष्ट्राच्या करारानुसार हे शहर इस्रायलला देण्यात आलेलं नाही. इस्रायल त्यावर आपला दावा सांगते. पण इस्रायलनं हीच आपली राजधानी असल्याचा दावा केला जातोय. परंतु जगानं याला अजूनही अद्याप मान्यता मिळालेली नाही. इस्रायलमध्ये जर सर्व देशांचे दूतावास असतील तर ते अजून तेल अविवमध्येच आहेत. आता जे पॅलेस्टाईनमधून जे विस्थापित झालेत, जवळजवळ 50 लाख पॅलेस्टाईन नागरिक सिरिया, जॉर्डन आणि इजिप्त या देशांमध्ये विस्थापित म्हणून राहतात. त्यामुळे भविष्यात जर कधी शांती करार झाला तर पॅलेस्टाईन नागरिकांना पुन्हा देशात घेतलं जावं अशी पॅलेस्टाईनची मागणी. पण याला इस्रायलचं स्पष्ट नकार आहे. का, तर इस्रायलची लोकसंख्या जवळजवळ 80 लाख आहे आणि हे जर 50 लाख पॅलेस्टाईन नागरिकांना घेतलं तर सुरक्षेचा मुद्दा आणखीन मोठा होऊ शकतो, गहन होऊ शकतो असं इस्रायलचं म्हणणं आहे. आणि इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यामध्ये हा वाद आहे. इस्रायलमध्ये जर सांगितलं तर बघा, यहुदी 73.8% लोकसंख्या आहे, मुस्लिमांची 18%, फिलिस्तीनमध्ये 99% मुस्लिम आहेत. हे फिलिस्तीन आणि इस्रायल यांच्यामध्ये हा चाललेला सध्या वाद आहे. हा वाद कसा मिटतोय त्यानुसार आता इस्रायल आणि आत्ता सध्या हमास यांनी या आतंकवादी संघटनेने इस्रायलवर केलेला हा वार आणि त्याला दिलेले यांनी फिलिस्तीनने दिलेला पाठिंबा. धन्यवाद.